रत्नसिंधू योजनेतून जांभारी इथे हाऊसबोट सेवेचा लोकार्पण सोहळा पार पडला। या सोहळ्यानिमित्त रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी हाऊसबोट सेवेचा लोकार्पण केल्यानंतर बोलताना सांगितलं की भाटे पुलाजवळ हाऊसबोट टर्मिनल उभारणार असून येत्या 2 वर्षात 10 हाऊसबोटी या टर्मिनसमध्ये असतील। महिला वर्गाच्या हातात या बोटीचं नियंत्रण असेल। रत्नागिरी बस स्थानकातील गाळे दिव्यांग व होतकरू महिलांनाच व्यवसायासाठी दिले जातील। बस स्थानकाचं कॅन्टीन हे महिला बचत गट सक्षमपणे चालवू शकेल असा विश्वास बोलताना व्यक्त केला। बचत गटाच्या अध्यक्षांना आणि त्यांच्या सहकार्यांना सांगितलं की आपण भाटे पूल जो आहे, भाटे पूल, त्या भाटे पुलाच्या इथं केरळपेक्षा चांगल्या पद्धतीचं एक टर्मिनल तयार करू आणि फक्त महिला बचत गट त्या ठिकाणी हाऊसबोट चालवतील अशा पद्धतीची यंत्रणा तयार करू आणि पुढच्या 2 वर्षानं या देशातल्या 10 हाऊसबोट एकत्र अशा असतील त्या फक्त महिला आणि महिला चालवतात, त्याच्यामध्ये पुरुषांचा हस्तक्षेप अजिबात असत नाही। तर आपण काहीतरी नवीन तयार करूया। महिलांच्या निमित्तानं आपण पुढे जात असताना, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करत असताना आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं सक्षम करण्याची भूमिका महिलांच्या बाबतीत घेतली पाहिजे आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळे सहमत आहोत। आम्ही तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी उभे आहोत। एक ठिकाणी गेल्यानंतर अमृततुल्य चहा, हा अमृततुल्य, तो अमृततुल्य, महेश अमृततुल्य, उदय अमृततुल्य, वेगवेगळे काहीतरी चहा झालेत, पण आपल्या देशातला सगळ्यात चांगला जो चहाचा ब्रँड आहे तो आपण रत्नागिरीमध्ये आणायचा ठरवला आहे आणि त्याचे स्टॉल या जिल्ह्यामध्ये फक्त आपण महिलांना देणार आहोत, बाकी कोणालाही आपण त्याचे स्टॉल देणार नाही। आज मी एसटी स्टँड केलंय, महाराष्ट्रातल्या या रत्नागिरीच्या एसटी स्टँडला 3 नंबर मिळाला। परवा बघितलं असेल तुम्ही ट्विट, माननीय मुख्यमंत्र्यांचं ट्विट आपण बघितलं असेल। महाराष्ट्रातलं 3रं आधुनिक एसटी स्टँड जर कुठे असेल तर ते माझ्या रत्नागिरीमध्ये आहे। तिथे देखील बचत गट आहे। काल बाबूशेठ होते, बाबूशेठ आपण काल निर्णय घेतला। अनेक लोक माझ्याकडे येतात, साहेब मला गाळा द्या। अरे काय गाळा द्या? तो गाळा मी देणार आहे जे कष्ट करणार आहेत त्यांना, तो मी गाळा देणार आहे, ते मी कॅन्टीन देणार आहे जे कष्ट करून महिला बचत गट तिथं लोकांना कमी किमतीमध्ये, कमी दरामध्ये जेवण देणार आहेत, त्या महिला बचत गटांना मी ते गाळे देणार आहे। वैयक्तिक मी कोणालाच गाळे देणार नाही, कारण ही काय पक्षाची जिम्मेदारी नाही, ही काय पक्षाची असेट नाही की पक्षाच्या कार्यकर्त्यांना हे कुठेतरी देऊन तिथं आमची दुकानं आम्ही चालवली पाहिजेत। तर मी धोरणात्मक निर्णय घेणार आहे की ते देखील जे गाळे आहेत ते आमचे दिव्यांग असतील, आमच्या महिला भगिनी असतील, आमच्या महिला भगिनींचे बचत गट असतील, या सगळ्या लोकांनाच मी ते गाळे द्यायचा निर्णय, धोरणात्मक निर्णय हा 100% घेणार आहे। परंतु तुम्हाला दिल्यानंतर, तुमच्या बचत गटाला ते कॅन्टीन दिल्यानंतर तुम्ही ते चांगल्या पद्धतीनं क्वालिटी चांगली ठेवून कसं चालू शकता हा शेवटी तुमचा प्रश्न आहे। पहिल्या 11 महिन्यामध्ये जर बचत गटाने ही सगळी यंत्रणा चांगली चालवली नाही तर मग दुर्दैवानं मला जनरल पब्लिकला जाऊन सांगावं लागेल की तुम्ही आता हे गाळे घ्या। पण मला खात्री आहे माझ्या कोकणातल्या आणि विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातल्या महिला भगिनींबद्दल, माझ्या मतदारसंघातल्या महिला भगिनींबद्दल, मला जरी तुम्ही जेवायला बोलवलं नसलं तरी तुमच्या हाताला अतिशय चांगली चव आहे हे मला कळतं आणि हे फक्त रत्नागिरी जिल्ह्यातच असू शकतं। आणि म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातली महिला देखील स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे, यासाठी ही यंत्रणा पुढच्या महिन्याभरात मी स्थापन करतोय आणि हे सगळे गाळे जे आहेत हे महिला बचत गट आणि दिव्यांगांना मी देणार आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।